नमस्कार, मी LM कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी. माझ्यासोबत असणारे सर्व उपकृषी अधिकारी, त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी जत आणि तालुका कृषी अधिकारी कवठेमंकाळ आणि सर्वात महत्त्वाचं सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2026 हे जे प्रदर्शन आहे, तर हे प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी जत यांच्या वतीनं या ठिकाणी प्रदर्शन सुरू झालेलं आहे. दिनांक 7 मार्च, 8 मार्च आणि 9 मार्च म्हणजे हा आजचा जो 9 मार्च आहे तो तिसरा दिवस आहे. आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे आपल्या कवठेमंकाळमधील सर्व शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी हे प्रदर्शन या ठिकाणी सादर केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या योजना असतात कृषी विभागामार्फत, तर त्या योजनांची मांडणी पलीकडच्या आपण स्टॉलमध्ये मांडलेलीच आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं जे शेतीमाल आहे, तर त्या शेतीमालाचं एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत आजपर्यंत जे महत्त्व दिलेलं आहे तृणधान्यांसाठी, तर त्या तृणधान्यांची मांडणी या ठिकाणी आपण पाहतोय. ज्वारी आहे, त्यानंतर रागी आहे, राळा आहे, नाचणे आहे, बाजरी आहे. या संपूर्ण शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आपण मांडणी केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये फणस आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत की जे या ठिकाणी पूर्वी येत नव्हते, परंतु ते सुद्धा फळं या ठिकाणी हॉर्टिकल्चर प्लांटेशन अंतर्गत आपण मांडणी केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण भाजीपाला ठेवलेला आहे शेतकऱ्यांचा. त्यानंतर हे आंबा जो आहे, सध्याचा जो सीझन आहे, प्रत्येक व्हरायटी या ठिकाणी मांडणी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा आपल्या ह्याच्या तालुक्यामध्ये आणि जत कवठेमंकाळमधील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपण या ठिकाणी बघतोय खरबूज आहे, त्यानंतर कलिंगड आहे, डाळिंब आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी तयार केलेला जो उत्पादित माल आहे, भाकरीसारखे जो आयटम आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी आयटम सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हरायटीज आहेत पेरूमध्ये, तर ते सुद्धा पेरू या ठिकाणी मांडणी करून ठेवलेले आहे. भाजीपालांमध्ये मिरची आहे, त्याचप्रमाणे वांगे आहे आणि फळांमध्ये सुद्धा बघा प्रत्येक व्हरायटी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पपईमध्ये चिकू आहे, कालीपत्ते आहे, त्यानंतर त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो बेदाना आहे, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काय किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या उमदीत भागातील जो बेदाना आहे त्याला खूप चांगलं मार्केट असतं आणि त्या मार्केटमध्ये जे आपल्याला शेतकऱ्यांचा माल बघायला मिळतोय, तर तो माल या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हळदीसारखं उत्पादन सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांनी. आणि तोच हळद आपल्या कुंभारी, त्याचप्रमाणे जो दक्षिण भाग आहे बिळूर साईडचा, उमराणी साईडचा, तर या ठिकाणी मांडणी करून शेतकऱ्यांना दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सीताफळांमध्ये सुद्धा बाळानगर आहे, त्यानंतर ॲनोना 2 आहे. अशा प्रकारचे जो शेतामध्ये उत्पादित झालेला जो माल आहे हॉर्टिकल्चरचा, तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतोय. भाजीपालामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ह्या टोमॅटोमध्ये, तो सुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या तालुक्यामध्ये फळांमध्ये ह्याच्यात या सीताफळ आणि रामफळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मांडणी करून ठेवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आपण जे पाहतोय या रब्बी हंगामामध्ये हे हरभरा, आता हरभरा आपल्या कृषी विभागामार्फत जे बियाणं दिलेलं आहे त्या प्रकल्पामधीलच काही शेतकरी या ठिकाणी आणून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याचप्रमाणे ह्याचे वैशिष्ट्यसुद्धा खूप चांगले आहेत. आपल्याला सहज उपटण्यासारखे ही व्हरायटी आहे आणि हार्वेस्टिंग करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची ती व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी तृणधान्य, त्याचप्रमाणे गव्हासारखे जे आहेत, गव्हाची बघा ह्या ठिकाणी कावेरी म्हणून ही व्हरायटी ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. अगदी टपोरी दाणे आणि चवदार आहे अशा प्रकारचं जे व्हरायटी आहे गव्हामध्ये, ते खूप चांगल्या पद्धतीचं शेतकरी उत्पादित करत आहेत. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये एकरी 60 क्विंटलपर्यंत मजल मारणारे मक्यामध्ये सुद्धा शेतकरी काही आहेत आणि त्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रदर्शनासाठी हे सॅम्पल आणून ठेवलेलं आहे. भोपळ्यासारखे सुद्धा व्हरायटीज आपल्या तालुक्यामध्ये झालेले, भाजीपालामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ते उपयोग करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्केटसुद्धा मिळतं आहे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आहे. खूप मोठमोठ्या हॉटेलमध्ये या भोपळ्यांसाठी मार्केट आहे. आपण पाहतोय आता हे
आंबा या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केशरसारखा जो आंबा आहे, सध्या जो सीझन आहे, जरी फ्लावरिंग यावर्षी कमी असलं तरीसुद्धा आंब्याची जी क्वालिटी आहे जत तालुक्यातील तर ते खूप चांगली आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करतोय. शेतकऱ्यांनी या ठिकाणी सॅम्पल दाखवलेले आहेत. बघा, ही शेगाव या गावातील दादासाहेब शिंदे नावाची जी व्यक्ती आहे, ही जर व्हरायटी पाहिली तर अति उत्कृष्ट ही व्हरायटी आहे केशर नावाची. त्याचप्रमाणे या चिंचेच्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतोय. आपल्या कृषी विभागामध्ये आपल्या कृषी विभागाच्या काही प्लॉटमध्ये साधारणपणे 200-250 झाडी आहेत आणि प्रतिष्ठान नावाची जी व्हरायटी आहे तर ती व्हरायटी शेतकऱ्यांना दाखवण्याचा आपण चांगला प्रयत्न केलेला आहे. तसं बघितलं तर दरीबडचे जे हे शेतकरी आहेत, मल्हार नावाचे शेतकरी आहेत आणि कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजनांमधून त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि त्या प्लांटेशनमधूनच ही जी व्हरायटी आता आपल्याला बघायला मिळते प्रतिष्ठान नावाची, हे अत्यंत चांगली गोड आहे, फारसं आंबट नाही, परंतु याला चांगले मार्केट आता सध्या मिळत आहे त्या शेतकऱ्यांना. केळीसारखी आपण व्हरायटी पाहतोय आता सध्या. आता आपल्या तालुक्यामध्ये केळीचं जे प्रोडक्शन आहे किंवा क्षेत्र आहे ते सुद्धा वाढत चाललेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तृणधान्यामध्ये. आता ह्या आपल्या तालुक्यामध्ये ओवासुद्धा याचं प्रोडक्शन घेत आहेत आणि या ओव्याचं प्रोडक्शन जतमध्ये घेत आहेत हे विशेष वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वेगवेगळ्या मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट्समध्ये सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये ह्याचा वापर होतोय. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये आपण फक्त पाहतोय की नाचणी हे फक्त कोकण विभागामध्येच येतं, परंतु कोकण विभागामध्ये नसून आपल्या जत तालुक्यामध्ये सुद्धा नाचणीचं प्रोडक्शन घेत आहेत. आणि रमेश खंडागळे नावाचे हे शेतकरी आहेत अग्रंदुळगाव कोटेमंकाळचे, तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहे हे नाचणीमध्ये. आपण आता कृषी विभागामार्फत जे व्हरायटी देतो ज्वारीचे रब्बी हंगामामध्ये प्रकल्पासाठी, तर ते सुचित्रा, फुले रेवतीसारखे काय व्हरायटीज आहेत. अत्यंत जास्त उत्पादन देणारे असे काय व्हरायटीज आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे प्रसारित केलेले काही वाण आहेत. सर्वात महत्त्वाचं काळं गहू आपल्याला आपल्याच जत तालुक्यामध्ये बघायला मिळतं. हे काळं गहू जर बघितलं तर ह्याचे एक रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढवते, आरोग्यासाठी खूप चांगली आहे व्हरायटी. आपण आता हे लोंबे बघतोय बघा. आता हे दाखवण्याचा ह्या ठिकाणी चांगला प्रयत्न केलेला आहे आपल्या कृषी विभागाने. खरोखरच चांगली व्हरायटी, त्याचप्रमाणे एक चांगलं गुणवत्तापूर्ण असे हे आपल्याला गव्हाची व्हरायटी आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी फुले सुचित्रा. आता आपण कम्पॅरिझनली जर बघितलं इतर व्हरायटी आपल्याकडे साधारणपणे मालदांडी वगैरे घेतात, परंतु मालदांडी हे अतिउत्कृष्ट आहेच खाण्यासाठी, परंतु फुले सुचित्रा आणि फुले रेवतीसुद्धा आपल्याला चांगला म्हणजे तृणधान्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता ह्या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्या प्रकारचे तृणधान्य या ठिकाणी मांडणी करून ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये कोडा आहे, त्यानंतर राजगीर आहे. हे सगळे आपल्या शरीरास किंवा मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे ह्या सगळ्या व्हरायटीज ह्या ठिकाणी आपण तृणधान्याची मांडणी करून ठेवलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जे आता ग्रीन रिव्हॉल्युशन जे झालेलं आहे आपल्या भारतामध्ये, तर ते ग्रीन रिव्हॉल्युशन मोस्टली आपण ह्याच्यात केलेले आहे, गव्हामध्ये आणि ह्याच्या तांदळामध्ये केलेले आहे. परंतु ग्लुटेन नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये जे प्रथिन असतं त्या ॲलिमेंटरी केनाल किंवा अन्ननलिकेमध्ये थोडासा कळत नकळत आपल्याला त्याच्यापासून बाधा निर्माण होते. म्हणून आपल्याला तृणधान्याचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा किंवा जास्तीत जास्त त्याचा वापर व्हावा म्हणून सर्व शेतकरी बांधवांना, संपूर्ण जगामधील मानवजातीला तृणधान्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करावं म्हणून आपण ही मांडणी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय मगाशी आपण बघितल्यासारखं हे झुकोनी नावाची जी व्हरायटी आहे किंवा हे जो भाजीपाला आहे, परदेशी भाजीपाला सुद्धा आपल्या जत तालुक्यामध्ये घेत आहेत. आता युवराज घोरपडे नावाचे जे कुन्नोळी तालुका कोटेमंकाळ या ठिकाणावरून आपल्याला हे शॅम्पल म्हणून या ठिकाणी प्रदर्शनासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स सुद्धा आहेत आपल्यात. शतावरी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मेडिसिनल प्लांट्स आहेत त्याचं सुद्धा एक्झिबिशन म्हणून या ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सध्या आपण बघतोय हे फुले सुचित्रा नावाची व्हरायटी आहे. पलीकडे सुद्धा फुले सुचित्रा नावाची व्हरायटी आहे. आता सध्या जो रब्बी हंगाम आहे, काढणीची वेळ आहे, तरीसुद्धा आपल्याकडे थोडेसं जरा लेट पेरणी झाली तरी सुद्धा ह्या कणसांची साईज जर बघितली तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली ही जी फुले सुचित्रा आहे अत्यंत चांगली व्हरायटी आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा या फुले सुचित्राचा चांगला वापर करावा, बियाणाचा वापर करावा आणि पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करूनच
शेतकऱ्यांनी पेरणी करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आपले बसलेले सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, एकंदरीत जो जत आणि कवठेमंकाळमधला जो स्टाफ आहे कृषी विभागाचा, येणाऱ्या शेतकऱ्यांना ही सगळ्या प्रकारची माहिती देत असतात आणि पेरणीच्या अगोदर काय करावं, पेरणीच्या वेळेस काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना आपण माहिती देत असतो. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. आता वरती ह्या फ्लेक्सच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. बघा, आता राज्यांतर्गत जे पीक स्पर्धा झालेत, कालच 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या महिला शेतकऱ्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि आमंत्रित केलं असताना पाककला स्पर्धेमध्ये ह्या सर्व महिला या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि सहभागी झाल्या एकंदरीत 74 महिला काल पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि प्रत्येकांना पारितोषिक मिळालेत आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ सुद्धा एकंदरीत पार्टिसिपेशन झालेलं सगळ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं त्यांच्यासाठी कालच या कार्यक्रमामध्ये महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचा पैठणीचा खेळ हा सुद्धा घेण्यात आला. त्याच्यामध्ये सुद्धा एक मनोरंजनात्मक किंवा आपल्या सावित्रीच्या लेखी जेणेकरून त्यांचा एक सन्मान झाला पाहिजे आणि महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरल्या पाहिजेत, त्यांचं एक सबलीकरण झालं पाहिजे, आर्थिक उन्नती झाली पाहिजे म्हणून कृषी विभाग, जत आणि कवठेमंकाळ आणि आपलं जे उपविभाग आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय जत मार्फत हा जो संपन्न करतोय किंवा सादर करतोय गेल्या 7 मार्चपासून हा जो आज शेवटचा दिवस आहे, या 3 दिवसांमध्ये सर्व महिला शेतकरी त्याचप्रमाणे पुरुष शेतकरी दोन्ही तालुक्यातील किंबहुना आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील काही शेतकरी या ठिकाणी येत आहेत, भेटी देत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे लोकप्रिय आमदार आहेत जतचे माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब सुद्धा या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा उद्घाटन प्रसंगी ते आले होते. त्यांनी सुद्धा एवढं सगळं या कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉलची पाहणी केली, त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशनची पाहणी केली, त्याचप्रमाणे लाईव्ह सॅम्पल जे लावलेले आहेत त्याची पाहणी केली. त्यांनी असं सांगितलं सर्व शेतकऱ्यांना, एक आव्हान केले की बाबा खरोखरच आपल्या तालुक्यातील आणि जत आणि कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरीव काम करतात शेतकऱ्यांसाठी किंवा भरीव काम करतात शेतीच्या उद्योगामध्ये. केवळ शेतीच्या उद्योगामध्येच नाही तर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग जे आहेत तर त्या उद्योगामध्ये सुद्धा महिला शेतकरी त्याचप्रमाणे पुरुष शेतकरी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उतरत आहेत आणि आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून ते पुढे जात आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय शेतकरी अपघात विमा योजना याची सुद्धा माहिती या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण देत आहोत. या ठिकाणी आपण दाखवतोय की नुकसान भरपाई नेमके कसल्या स्वरूपाचं असतं, आवश्यक असणारी कागदपत्रे कोणत्या प्रकारचे असावेत, एकंदरीत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण देत आहोत त्यांना. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना जे मिळणारं अनुदान आहे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तो किती असतो, कशा प्रकारचा असतो, कोण लाभार्थी पात्र असतात, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड सुद्धा कशा पद्धतीने आपण योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण बघतोय मगाशीच मी PMFME अंतर्गत जे सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग जे आहेत कुठल्या प्रकारचे आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काय लाभ होणार आहे हे सुद्धा दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व आणि फायदे काय आहेत हे सुद्धा दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत या कृषी महोत्सव 2026 अंतर्गत जे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, महिलांसाठी फायदेशीर आहे, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपला जत तालुका आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये द्राक्ष उत्पादन प्रचंड होत आहे. त्याचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा वाढत चाललेलं आहे. डाळिंबासोबतच द्राक्षाचं क्षेत्र सुद्धा वाढत चाललेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत द्राक्षाच्या व्हरायटीज जर पाहिला तर बघा ही किती गुणवत्तापूर्ण आणि किती क्वालिटी आहे बघा. एक्सपोर्ट क्वालिटीचे ह्या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन आमच्या जत तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. माणिक चमनमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे आमच्या तालुक्यामध्ये, जत तालुक्यामध्ये. त्याचप्रमाणे सुपर सोनाका सुद्धा या ठिकाणी बघा. सुपर सोनाका हा जर घड बघितला तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे, शुगर चांगला आहे. त्याचप्रमाणे ह्याची लांबी जर बघितली खूप चांगल्या पद्धतीचं आहे. एकंदरीत टेबल पर्पजसाठी हे द्राक्ष खूप चांगले आहेत. आपण पाहू शकता हे द्राक्ष बघा ह्या ठिकाणी माणिक चमन सारखे. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं हे बघा काळे द्राक्षे, जसे की आपण या द्राक्षाला सुपर सोनाका वगैरे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा बेदाण्यासाठी ही जी क्वालिटी आहे ही बेदाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे. त्याचप्रमाणे ही जी व्हरायटी आपण बघतोय
आरा 34 नावाची व्हरायटी ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे नाशिक भागामध्ये ह्याचं प्रोडक्शन जास्त आहे आणि ह्याची क्वालिटी अत्यंत सुपर आहे, गोड आहे आणि सर्वात महत्त्वाचं टेबल पर्पजसाठी ह्याचा जास्त उपयोग केला जातो. द्राक्ष 34चं क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये आणि जत कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सुद्धा ह्याचं क्षेत्र सध्या वाढत आहे. एक ट्रायल अँड इरर बेसिसवरती करत असताना सुद्धा एक चांगलं मार्केट मिळेल, त्यांना चांगले पैसे मिळतील आणि ॲब्रॉडमध्ये ह्याचं एक्सपोर्ट होतं आहे आणि फॉरेन करन्सीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा आपल्या जत तालुक्यामध्ये ह्याचा पैसा मिळतो आहे. आपण बघतोय सुपर सोनाका बघितलं, त्यानंतर 2A क्लोन म्हणून ही व्हरायटी आहे. 2A क्लोनची व्हरायटी जी आहे तर ती आता सध्या शेतकरी आत्मसात करतायत. त्याच्याबद्दल त्यांना खूप चांगली माहिती मिळायला लागलेली आहे, त्याच्यापासून खूप चांगले पैसे मिळत आहेत. म्हणून याच्यामध्ये सुद्धा क्षेत्रवाढीचं प्रमाण आपल्या जत आणि कवठेमंकाळमध्ये सुरू आहे. धन्यवाद.